आज 13 मे निमित्त पुणेकरांनी शून्य सावली दिवस अनुभवला. शून्य सावली दिवसानिमित्त इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले. जेव्हा सूर्य दुपारी एखाद्या ठिकाणाच्या अगदी माथ्यावर येतो तेव्हा उभ्या वस्तूची सावली काही क्षणासाठी पूर्णपणे नाहीशी होते. या घटनेला शून्य सावली दिवस म्हणतात. सामान्यतः सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, त्यामुळे वस्तूंच्या सावल्या तयार होतात. पण वर्षातील काही विशिष्ट दिवशी सूर्य अगदी डोक्यावर येत असल्यामुळे सावली जवळजवळ दिसत नाही. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंश झुकलेला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना सूर्याची दिसणारी स्थिती बदलते. त्यामुळे वर्षभरात सूर्य कधी उत्तर दिशेकडे तर कधी दक्षिण दिशेकडे सरकत असल्यासारखा दिसतो. जेव्हा सूर्याची लंब किरणे एखाद्या ठिकाणी थेट पडतात तेव्हा त्या ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवायला येतो. आज इंदापूर आणि पुणे या ठिकाणी हा शून्य सावली दिवस अनुभवायला मिळाला. यानंतर 14 तारखेला लोणावळा, पिंपरी चिंचवड, 16 तारखेला बोरिवली, ठाणे, कल्याण, 18 तारखेला हिंगोली, 19 तारखेला मुंबई, संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी तर 31 तारखेला तोरणमाळ या ठिकाणी हा शून्य सावली दिवस अनुभवायला येणार आहे. वर्षातून 2 वेळा हा शून्य सावली दिवस अनुभवायला मिळतो अशी माहिती इंग्लिश स्कूल टिळक रोड येथील शिक्षक विनायक रामदासी यांनी दिली आहे. नमस्कार. आज आपल्या पुणे शहरामध्ये शून्य सावली दिवस आहे. आपलं पुणे शहर हे 18.5 अंशावरती आहे आणि सूर्य ज्या भासमान मार्गाने भ्रमण करतो त्या भासमान मार्गावरती बरोबर 18.5 अंशावरती सूर्य आहे. त्यामुळे आज पुण्यामध्ये बरोबर 12:30 वाजता आपल्याला शून्य सावली अनुभवता येणार आहे. आपण जेवढ्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत, ज्या काही इमारती आहेत, त्या सगळ्यांची सावली काही मिनिटांसाठी आपल्याला दिसेनासे होणार आहे. वर्षातले 2 दिवस हा इव्हेंट आपल्याला अनुभवता येतो. पुण्यासाठी हा 13 मे आणि 30 ऑगस्ट अशा 2 दिवशी आपल्याला ही शून्य सावली अनुभवता येते. आज हे अनुभवण्यासाठी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी पालक जमा झालेले आहेत. इथे काही वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्यांची आपल्याला सावली शून्य झालेली बघायला मिळेल. हे नैसर्गिक भौगोलिक कारण म्हणता येईल, असं सांगता येईल की सूर्याचा मार्ग जो आहे फिरण्याचा, त्याच्यावरती सूर्य दक्षिणायन उत्तरायण प्रवास करतो. त्या उत्तरायणामध्ये तो 21 जूनपर्यंत उत्तरेकडे जातो. त्या मार्गामध्ये आजच्या दिवशी सूर्य आपल्या पुण्याच्या डोक्यावरती आहे, अक्षांशावरती आहे. पुणे, त्यानंतर इंदापूर अशा महाराष्ट्रातले ही 2 शहरं बरोबर 18.5 अंशाच्या आसपास आहेत. त्यामुळे आपल्याला या दोन्ही ठिकाणी आज शून्य सावली अनुभवता येणार आहे.